मंडळी, नेमका वाढदिवसा दिवशी तुमचा नील्या बाहेर रडला बघा. पाक आतड्या कोतड्यातनं रडला. तुम्हाला माहिती आहे 10 दिवसाच्या ट्रिपसाठी गेलेली मी UP, बिहार, काशी, बनारस. तर तिकडं माझा वाढदिवस होता आणि नेमका शेवटच्या दिवशी माझा वाढदिवस आलेला. ही भली मोठी 40 जणांची माझी नवीन फॅमिली तयार झालेली. माझ्याबरोबर एका आजींचा, रिटायर झालेल्या आजींचा सुद्धा वाढदिवस होता आणि सगळेजण आमच्यासाठी एवढं गाणं गात होते ना, ते बघून आहे ना असं मन एकदम भरून आलं बाबा. नेमका वाढदिवसा दिवशी रडत होतं. एक तर पहिल्यांदाच मी एवढा सुंदर दिसत होता आणि डोळ्यात अक्षरशः पाणी आलं. हॅपी बर्थडे टू यू, हॅपी बर्थडे टू यू, हॅपी बर्थडे टू यू, हॅपी बर्थडे टू यू, हॅपी बर्थडे. मला माहिती आहे की माझ्या व्हिडिओची क्वालिटी चांगली नाही आहे, फोटोची क्वालिटी चांगली नाही, पण माझ्या आयुष्याची क्वालिटी A1 आहे बघा. अहो सगळे फोटो काढणारे आजी, आजोबा, मावशी, काकाच होते, त्यामुळे व्हिडिओ फोटो काय चांगले नाही आले. आणि त्यात मी एवढा सुंदर ड्रेस घातलेला, कारभाऱ्याने घेतलेला वाढदिवसा दिवशी. आणि कारभारी इकडं आपल्या महाराष्ट्रात, मी बिहारमध्ये, त्यामुळे माझा एवढा जरा थोडासा मूड खराब झालेला. पण मी एकदम छान दिसत होती. कारभाऱ्यांनी आपल्या बारक्या सासून सांगितलेले तोच ड्रेस घाल. मग तो घातला. अर्धा तासासाठीच घातला केक कटिंग होईपर्यंत. शेवटचा दिवस होता, त्यामुळे सगळ्यांनी आपले आपापले अनुभव शेअर केले. मस्ती करत, हसत खेळत जेवण झालं. मैत्रिणी बोलले, नातवंड सोडा आणि घरातून बाहेर पडा. आता दिवस सुद्धा सांगा की तुमची मुलं तुम्ही सांभाळा. तुमची मुलं तुम्ही सांभाळा. अर्धा दिवस घरातून बाहेर पडा. हे माझं सगळंच ते भारती, रेखा. यातल्या अर्धे जण रिटायर झालेले होते, अर्धे जण सुट्ट्या काढून आलेले होते 10-10 दिवसाचे. परत बाकीचे नातवा बाळांमध्ये रुदावलेले होते घरातल्यांकडून. म्हणजे सगळ्यांनी त्यांना पाठवलेलं होतं. आमच्या मामीला तर त्यांच्या सुनांनी जबरदस्तीनं पाठवलेलं, जावा मस्तपैकी मज्जा करून या. बाकीच्यांचे तर बाबा जोडपे डायरेक्ट सुट्ट्या काढून आलेले होते. असेच सगळेजण मिळून 40-41 जण होतं. कशी आले काय आले, कोणाकोणाची 3री-4थी ट्रिप होती. माझी तर पहिलीच ट्रिप होती आणि मला जबरदस्त मज्जा आली. म्हणजे मला वाटलं नव्हतं की मी एवढी चांगली एन्जॉय करेल. मला सगळ्यांपुढं ना उभं राहायला थोडं लाजू वाटत होतं, पण मी पण सगळ्यांसमोर उभं राहून थोडेसे 2 शब्द बोलले की हां, मला खरं सांगू का, खरंच मज्जा आली. मी शाळेत कधीच सहलीला नव्हते गेली. पहिल्यांदा 10 दिवसासाठी मी माझं घर कुटुंब सोडून बाहेर पडलेली आणि हा शेवटचा दिवस होता. एकदम छान असं वाटलं. आणि त्याच्यानंतर आम्ही आलो डायरेक्ट सकाळी पहाटेची आमची बिहारमधून ट्रेन होती 5:30ची. डायरेक्ट ट्रेनमध्ये बसलो आणि सगळेजण झोपलेलो आणि पहाटे 10 वाजता. तर असा काहीतरी माझा 10 दिवसाचा प्रवास होता. त्याच्यामध्ये मी सगळं काही म्हणजे अयोध्या, काशी, बनारस, प्रयागराज, बिहार हे सगळं मी बघितलं. आणि माझा वाढदिवससुद्धा झाला. एक दिवस माझा पूर्ण झोपा काढण्यातच गेलेला होता. ट्रेनमध्ये अख्खा एक दिवस मी झोपलेली होती, कारण का 8-10 दिवसाचा आम्ही प्रवास केलेला होता, फिरलेलं होतं. त्यामुळे असली भारी झोप लागलेली होती ना, जबरदस्त झोप लागली. एक दिवस एक रात्र. आणि दुसऱ्या दिवशी आमची ट्रेन आहे ना महाराष्ट्रात पोचणार होती. खाणं पिणं सगळं ट्रेनमध्येच होतं. नाश्ता वगैरे सगळा ट्रेनमधूनच ऑर्डर दिलेला होता. आणि हा दुसरा दिवस आहे ट्रेनमधला. म्हणजे पूर्ण दिवस झोपा काढण्यात घालवलेला होता. आता चला महाराष्ट्रात पोचायला आम्हाला कमीत 2 ते 3 तास लागणार होते. म्हणलं सगळ्यांना भेटून यावं. या जादवाची आमच्या असं वरती करायचं, मजा आला जादू. आमच्या 40 जणांच्या ग्रुपमधील सर्वात वयस्कर आजी 75 वर्षाचे त्या आजी होती. आम्ही सगळ्यांनी त्यांचं नाव आहे ना मिळून जादू आजी ठेवलेलं, कारण का त्या कायम जर्किंग आणि टोपी घालून असायच्या. आता काय झालं, आम्ही पूर्ण 48 तास ट्रेनमध्ये होतो. बसून वैतागलो नव्हतो, मजा येत होती. फक्त म्हटलं आता सगळ्यांबरोबर एक छोटासा मीटअप असावा, कारण का 40-41 जण सगळ्या डब्यांमध्ये कुठे पसरलेले होते. सगळ्यांना भेटून यायचं होतं. परत भेट होते नाही होते. बिहारमधून महाराष्ट्रापर्यंत येईपर्यंत वेगवेगळे स्टेशन, परत शेती रचना, त्यांची राहणीमानी पद्धत सगळं आम्ही काय बघत आलेलो. शकला का मावशींना पण भेटलो. सगळी ट्रेन गजबजले.
सगळ्या ट्रेनमध्ये आमची माणसं बसलेली होती. प्रत्येक बोगीमध्ये आमच्या ग्रुपचं कोण ना कोणतरी होतं. त्यामुळे आम्ही गेले की ये हाय 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 एवढं जोरात व्हायचं की आजूबाजूची माणसं आमच्या तोंडाकडे बघायची. आता सध्या आम्ही सगळे पारोशेत आहोत. ट्रेनमध्ये कुठली आंघोळ करणार. लवकर नाश्ता चाललाय, पोहे इकडे हाय करा. चहा पाणी आम्ही भेटायला आलेलो. तिकडे दोन तिकडे दोन इथे अर्धे आहेत. हाय करा हाय करा हाय करा. सगळे मस्त रात्रमध्ये एसीच्या ट्रेनमध्ये झोपा काढून उठलेले होते आणि नाश्ता ट्रेनमधला नाश्ता आलेला होता. आम्ही जिकडे जाईल तिकडं कोण ना कोणतरी आम्हाला खाऊ देत होता. मग काय आम्ही सगळे, मी होतो, निलेश होतो आणि ते दादा होते जे ग्रुप टूरवाले, आम्ही सगळे जण आणि जादू आजी सगळीकडे काही ना काहीतरी खाऊन येत होतं. सगळ्यांचा चहा पाणी चाललेलं होतं आणि ट्रेन मस्त डुगू हालत होते आणि ट्रेन बरोबर आम्ही पण डान्स करत करत चाललेलो होतं. सगळे भेटल्यावर थोडे थोडे इमोशनल होत होते, डोळे कोणाकोणाचे पाणवलेले. खबरी लय ठेवलेत, खबरी लय झालेत. मी म्हटलं माझं नाव तुला कळलं कसं शकाला का? माझे सगळे लोक शकाला का म्हणतात. नाव एवढं तुम्हाला सूट झालं ना. ह्या आहेत शलाका काकी, म्हणजे त्यांचं नाव आहे शलाका, पण त्या एवढ्या डेअरिंगबाज आहेत ना, त्यांनी UP-मध्ये ना डायरेक्ट एका पेट्रोल पंपवर भांडणं केली. म्हणून मी त्यांचं नाव आहे ना शकालाका काकी केलं. आता UP-मध्ये भांडणं केली म्हणजे काय झालं, सगळ्या 40 जणी त्यातल्या जास्त बायका आणि तिथं सगळ्यांना वॉशरूमला थंडी एवढी जबरदस्त होती आणि तो पेट्रोल पंपवाला पेट्रोल भरत नाही म्हणून आम्हाला वॉशरूमला जात नव्हत्या. डायरेक्ट पोलीस स्टेशनला फोन लावत होत्या ना, म्हणून एवढ्या डेअरिंगबाज आहेत म्हणून त्यांचं नाव शकालाका काकी नाव ठेवलेलं. बाय. चला बाय करा, बाय लवकर बाय करा. बाय. हा हे निलेश. म्हणजे काय झालं, सगळेजण मोठे होते, आजीमाई ताईमाई का, हाच फक्त एक माझ्या वयाचा होता. त्यामुळे आमच्या दोघांची एक मैत्री झालेली होती चांगली. आणि त्या शेवटचं जोडपं होतं ना, ते आमच्या ह्याच्यामध्ये सगळ्यात जास्त वयस्कर, म्हणजे मला वाटते 75 पण क्रॉस केलेलं होतं. तरी पण ते लोक फिरायला येतात, चांगल्या न्यूजपेपरमध्ये कामाला आहेत. ते एक जोडपं होतं. तर असे काहीतरी माझे ग्रुप मेंबर होते. सगळ्यांचा मीटअप झाला. आता काही क्षणात म्हणजे थोड्या वेळातच मी महाराष्ट्रात पाऊल ठेवणार आहे. 10 दिवसापूर्वी मी महाराष्ट्र सोडलेला. आयुष्यात पहिल्यांदा मी महाराष्ट्राच्या बाहेर पाय ठेवलेला होता आणि मी देवदर्शन, चक्क मी ह्या वयामध्ये देवदर्शन केले. मला निघताना बोलत होते, म्हातारी झालीस का देवदर्शन करायला? अरे देवदर्शन करायला काय वय नाही लागत, मनात भाव लागतात. मला देवदर्शन करायचं होतं म्हणजे करायचं होतं. आणि मला वाटलं पण नव्हतं की माझा महादेव मला काशीला कधी दर्शनाला बोलेल, माझं गंगेचं दर्शन होईल, अयोध्याचं दर्शन होईल, माझा एवढा सुंदर प्रवास होईल. मनात खूप साऱ्या आठवणी आणि चलबिचल. म्हणजे 10 दिवसापासून मी माझ्या कारभाऱ्यांपासून माझ्या बारकी सासू म्हणजे दक्षकडून लांब होती. त्यामुळे जसं जवळ येईल का नाही तशा त्याच्या आठवणी वाढत चाललेल्या. आणि वाढदिवसाची तर खूप आठवण आली, मी रडली अक्षरशः. खरंच वाढदिवसाला पण दुसऱ्या तिसऱ्या दिवशी एक घरची आठवण आलेली होती, तेव्हा पण रडली. आणि शेवटी आम्ही दुपारच्या 2 वाजताना कल्याण स्टेशनवर उतरलो. म्हणजे अर्धे कल्याणवर अर्धे दादर कुठे कुठे असे उतरणार होते. आणि ती आमची अयोध्या बिहार ट्रेन ज्याने आम्ही प्रवास केला ती चालली बघा आम्हाला सोडून. आम्ही एवढे जण उतरलेलो. व्हिडिओला टाकायला बाय करा. अरे पाय कसे वाटतात एकदम एवढ्या दिवस ट्रेन मध्ये बसले ते. बाय. आले दुसरे मेंबर सगळे भाज्या. अरे हे लोक पण आले. हा त्यांनाच काय करायला थांबले. हो घेते मावशी रडू नको इकडे बाय करा, इथे बाय करा, बाय करा, हातवर करा, बाय करा. राम राम मंडळी, बाय. मला माहिती आहे सकीने, तुम्ही सर्वांनी मला खूप प्रश्न विचारला की नीलम खर्च कसा आला, तू कशी गेली, कोणत्या टूर्समधून गेली. ह्याच्यावरती मी छोटासा शॉर्ट व्हिडिओ बनवून उद्या नक्की टाकेन. बाय.